दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीचं शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केला। शिवाय योग्य वेळी कर्जमाफी करू असं सांगायलाही ते विसरले नाहीत। राज्याच्या विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व चित्र आज दिसलं। सर्वच पक्षांच्या आमदारांची मागणी आहे की शेतकऱ्यांची ही कर्जमाफी व्हावी किंवा कर्जमुक्ती व्हावी आणि त्यासाठी चक्क शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार देखील वेलमध्ये उतरले होते। आपल्याबरोबर अर्थमंत्री आहेत। सर, काय सांगाल की सगळ्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी हवे, मुक्ती देखील हवे, मग नेमके घोडं कुठे अडले? नाही, घोडं अटकलं यासाठी की जेव्हा आम्ही 9 आकडा घेतो तेव्हा तिकडून विरोधी पक्ष नेते 6 वाजतात। ही अडचण आहे। भूमिका स्पष्ट आहे, पण भूमिकेमध्ये आम्ही कर्जमुक्ती म्हणजे बँकेच्या डायरेक्टर्सला फायदा होणारी कर्जमुक्ती आम्ही करू इच्छित नाही। काँग्रेस राष्ट्रवादींकडे बँका आहे आणि या बँका असल्याने यांना अशी भीती वाटते की बँकेमध्ये हे कर्जमुक्ती केल्यावर आपोआपच बँकांना पैसे येतील। आम्हाला शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा आहे आणि हा आनंद निर्माण करायचा असेल तर कर्जमुक्ती त्या क्षणी केली पाहिजे जेव्हा आम्ही पायाभूत सुविधा दिल्या। शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे। शेतकऱ्यांना दया, सहानुभूती नको आहे। आमच्यापेक्षा कष्ट करणारा जर कोणता वर्ग असेल तर तो शेतकरी आहे। कारण 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालावं लागतं। कडक उन्हात नांगरणी वखरणी करावी लागते। एअर कंडिशनमध्ये आम्ही बसून निर्णय करतो। एअर कंडिशन ट्रॅक्टरमध्ये बसून नांगरणी वखरणी होत नाही। पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो। थंडीमध्ये जेव्हा आपल्या कच्च्या बच्च्याला गुलाबी थंडीत आपल्या घुगडीमध्ये छातीला कवटाळून झोपावं तेव्हा जाऊन थंडीत जागणी करावी लागते। त्या शेतकऱ्यांसाठी यांनी 15 वर्षात बुरे दिन आणले। त्या शेतकऱ्यांना अच्छे दिन यावे हा आमचा प्रयत्न आहे। कर्जमुक्तीच्या संदर्भात तुमचा प्रश्न योग्य आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मागणी केली, शिवसेना भाजपच्याही सदस्यांनी मागणी केली। ही मागणी तर माननीय मुख्यमंत्री महोदयाची आणि माझी आहे। फक्त आम्हाला घटनात्मक तरतुदीतून नारे देता येत नाही। पण काँग्रेस राष्ट्रवादी हे नेहमीच पुंजीपती अर्थव्यवस्थेच्या बाजूनी राहिले। आम्ही कृषी प्रधान अर्थव्यवस्थेच्या बाजूनी राहिलो। ते नेहमी धन की बात सुनने वाले लोक आहे, हम मन की बात सुनने वाले लोक आहे। आम्हाला शेतकऱ्यांच्या अंतर्मनामध्ये काय आहे याचं आम्ही माहिती घेतली आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपल्या लक्षात आलं असेल, काँग्रेस राष्ट्रवादीचा महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आशीर्वाद दिला। कारण ज्या दिशेने आम्ही निघालोय त्या दिशेमध्ये पायाभूत सुविधा आहे। उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा भाजपा म्हणते की आम्ही कर्ज माफी देऊ, मग महाराष्ट्रात का देत नाही असा प्रश्न विरोधक विचारतो। तर मग आम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार आहे। मागच्या वर्षीच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं। मग हाच प्रश्न मी काँग्रेस राष्ट्रवादीला उलटा विचारतो की तुम्ही या सभागृहात कर्जमुक्ती मागताय, मग तुमचं सरकार कर्नाटकमध्ये आहे। उद्या जा, सरकारच्या पैशाने मी विमानाच्या तिकिटा काढून देतो सर्व विरोधी पक्ष नेत्यांना, जाऊन तिथं कर्जमुक्ती उद्या करा। कारण कर्जमुक्ती कर्नाटकमध्ये जेव्हा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण दिलं तेव्हा त्यांनी हेच सांगितलं जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमुक्ती दिली पाहिजे, पण पहिले शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे। बेगडी प्रेम आहे तुमचं? बेगडी नाही, पुतना मावशीचं प्रेम आहे। मग भाजप आणि शिवसेनेच्या प्रेमाला काय म्हणाल? काल महापौर बसला, त्यानंतर शिवसेना वेलमध्ये उतरली, जेव्हा शिवसेना उतरली तेव्हा भाजप आमदार बोलायला लागले। नाही, आमचं प्रेम हे अमर आहे, एक दुजे केली आहे। त्यामुळे आमच्याबद्दल एखादी छोटी मोठी घटना झाली तरी आमचा पक्ष हा निश्चितपणे मनाने जोडला गेला आहे। काही छोट्या मोठ्या घटना घडतात, मी असं म्हणणार नाही। 2 पक्ष आहे, 2 पक्षामध्ये काही छोटी मोठी कुरबुर होत असेल, पण मला विश्वास आहे की आम्ही दोन्हीही पक्ष सत्तेचं राजकारण करत नाही, सत्याचं राजकारण करतो। आणि म्हणून आपण बघितलं की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने योग्य वेळी योग्य निर्णय केला। आता याला कसं शब्दांकन करायचं, याचं कसं चित्रांकन करायचं हे आपापल्या परीने प्रत्येकजण ठरवतो। पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र येऊ, आम्हाला जनतेच्या हितासाठी काम करायचं आहे। काल जी घटना झाली, आता हे खरं आहे की काल काही घटना महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये झाल्या, त्याचं काही प्रतिबिंब नाही। मग त्याचं प्रतिबिंब असतं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवसेनेच्या आमदारांसोबत एकत्र येऊन कर्जमुक्तीची भाषा कशी केली असती? आम्ही कर्जमुक्तीची भाषा आमचीही आहे। एक शेवटचा प्रश्न, आपण अर्थमंत्री आहात, राज्य आर्थिक अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करायची ही भावना देखील आहे आपल्या मनामध्ये, आपण फक्त घोषणा देऊ शकत नाही इतकाच प्रश्न आहे। मग खरंच ही कर्जमुक्ती होणार कधी, याबाबत सरकार आपली भूमिका कधी मांडणार? नाही, या संदर्भात जसं मी भूमिका सांगितली आणि मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की पहिल्यांदा आपल्याला पायाभूत सुविधा केल्या पाहिजे। या जर आम्ही सुविधा केल्या तर मग कर्जमुक्ती दिल्यानंतर पुन्हा तो कर्जाच्या दुष्टचक्रात अटकणार नाही, ही भूमिका आहे। आणि मला वाटतं की ही भूमिका का झाली तर याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आपण कर्जमुक्ती दिली तेव्हा असं लक्षात आलं की फक्त बँकांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बँकांच्या दरवाजामध्ये जाऊन
त्यांना त्रास सहन करावा लागला. हा त्रास आपल्याला दूर करायचा की नाही? अरे साधं एखादी औषध एखाद्या तब्येतीच्या कारणासाठी लागत नाही, तोही औषध बदलतो. आपण या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादींनी ज्या मार्गाने कर्जमुक्ती दिली ती बँकांना फायदेशीर ठरली. आम्हाला बँकांना फायदेशीर कर्जमुक्ती करायची नाही, काँग्रेस राष्ट्रवादींसाठी कर्जमुक्ती करायची नाही, तर खऱ्या गरजू शेतकऱ्यांसाठी करायची आहे. हे आमची भूमिका आहे. तर कर्जमाफीबद्दल नेमकी सरकारची काय भूमिका आहे ते सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.